नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो मान्सून जुलैच्या एका नवीन धडाकेबाज व्हिडिओमध्ये. जरा कमेंट करून सांगा तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या आजूबाजूला पाऊस पडतोय की नाही. कारण मुंबईमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे आणि याच विश्रांतीचा फायदा घेत मान्सूनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतायत. जरा कमेंट करून सांगा कोकण रेल्वे मार्गावरून कोणी कोणी प्रवास करत आहे. कारण उक्षी आणि भोके म्हणजे रत्नागिरी अगोदर जे लागतं स्टेशन, त्या दोन ठिकाणांच्या दरम्यान एक धबधबा लागतो आणि हा धबधबा रेल्वेतून फक्त आणि फक्त 5 ते 6 सेकंद दिसतो. पण जो नजारा आहे ना, तो तर भाई लाजवाब. सर्वांना आयडिया आले असेल मी नेमकं कोणत्या धबधब्यात बोलतो आहे. वन अँड ओनली फेमस रानपाट धबधबा. हो मंडळी, आज आपल्या सर्वांचा प्रवास म्हणजे मी तुम्हाला घेऊन जाणार थेट त्या रानपाट धबधब्याला. कारण बऱ्याच जणांना माहिती नाही की तो धबधबा नेमका कोणत्या गावात आहे, लोकेशन काय आहे, त्या ठिकाणी कसे पोहोचू शकतो. बाय रोड, बाय रेल्वे. तर बाय रेल्वेने पोहोचणं रिस्की आहे, पण बाय रोड तुम्ही कसे पोचाल हे मी तुम्हाला आजच्यापर्यंत सांगेल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. 2 वर्षापूर्वी देखील मी त्या धबधब्याला भेट दिली होती. तो नजारा वेगळा होता आणि आजचा नजारा थोडा वेगळा असेल. जे काय असेल ते संपूर्ण माहिती दिली जाईल, तर सर्वांनी न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रत्नागिरी शहरापासून 30 किलोमीटर आत असलेल्या निसर्गरम्य उक्षी रानपाट धबधब्याला भेट देण्यासाठी हा व्हिडिओ तुमची नक्की मदत करेल. रानपाट धबधबा हा कोकण रेल्वे मार्गावर असून उक्षी आणि भोके या 2 रेल्वे स्थानकादरम्यान आहे. रिमोट एरिया, जंगल झाडीत असून त्या ठिकाणी पोहोचणे अतिशय कठीण. मी आणि माझे 2 मित्र ठाण्यावरून रात्री 10:35ची मँगलोर ट्रेन पकडली. 165 रुपयाचे रत्नागिरीसाठी तिकीट घेऊन रात्रीच्या प्रवासाला सुरुवात केली. एकूण 5 तासांचा प्रवास पूर्ण करत पहाटे 4:30ला फायनली रत्नागिरीला पोहोचलो. वेटिंग रूममध्ये मस्तपैकी फ्रेश होत बाहेर जाऊन 10 रुपयात कडक गुळाचा चहा घेतला. शुभ सकाळ. फायनली भयंकर गर्दीमधून मंगळुरू ट्रेनचा प्रवास पूर्ण झाला टिल रत्नागिरी. बरोबर 11:15 वाजता ट्रेन सुटली होती ठाणे स्टेशनवरून आणि रत्नागिरीला पोहोचली 4:40 रानपाट धबधबा प्रवासामध्ये माझ्यासोबत आपले 2 मित्र आहेत, प्रथमेश पेडणेकर आणि विशाल इसवळकर. काय मग तयार आहात की नाही प्रवास करायला? हो, एक्साइटेड आहे खूप. 2 वर्षांनी चाललोय परत भूषण भाई सोबत. मागे 2 वर्षापूर्वी रत्नागिरीवरून फुणगूस एसटी पकडली आणि पोचलो ते रानपाट गावी. ते गावाचं नाव परच आहे उक्षी खाली लागतो आणि मेन वरती रानपाट. आणि रानपाट गावी पोचून त्या धबधब्यापाशी पोचायला बरोबर 10 ते 15 मिनटं लागतात. आणि तो ट्रेक पूर्ण उतार आहे. सगळा उतार भाग करून मग आपण धबधब्यावर पोचतो आणि त्याच्या बाजूलाच आहे कोकण रेल्वे ट्रॅक. तर आता एस टी स्टँडला न जाता डायरेक्ट बाहेरचा बस स्टॉप आहे, तिथून आम्हाला बस मिळेल फुणगूससाठी. चला, फायनली आम्हाला सकाळी 6:36 बस मिळाली रत्नागिरी फुणगूस, जी आम्हाला सोडेल थेट रानपाट गावी. या बसची वेळ आहे रानपाटसाठी रत्नागिरी बस स्टँडवरून ठीक सकाळी 6:15 आणि बरोबर स्टेशनच्या बाहेर म्हणजे कुवारबावला बस येते 6:30 पर्यंत. लागली ही ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा, बोलण्यातून हा तुझ्या वाजतो मृदुंग जसा. चाहूल लागली तुझ्या येण्याची आज, टिपले हे डोळे माझे पाहुनी तुझा हा साज. ये ना तू साजणी, दे ना तुझी साथ रे, आहे मनाला माझ्या तुझीच आस रे. ग्रामपंचायत कार्यालय पोचरी देण रानपाटमध्ये आपले स्वागत आहे. रानपाट धबधबा, वेलकम टू सुस्वागतम सर्वांचे रानपाट धबधबा या ठिकाणी. ठीक सकाळी 6:30 वाजता आम्हाला बस मिळाली स्टेशन फाट्यावरून आणि तिने बरोबर सकाळी 7:17 सोडलं रानपाट गावी. खरं तर मेन मुख्य स्टॉप आहे पुढे आणि पाहू शकता मागे बघा सूर्यदेवतांचे दर्शन होते. तुम्ही जर प्लॅन करताय रानपाट धबधब्याला भेट देण्यासाठी, जास्त कुठे चढ न चढता डायरेक्ट उतार आहेत,
तर तुम्ही रत्नागिरी बस स्टँडवरून किंवा स्टेशन फाट्यावरून फुणगुस ही गाडी पकडू शकता. ठीक सकाळी 6:15 सुट्टे बस स्टँडवरून. आणि तिकीट भाड्याबद्दल बोलायचं झालं तर प्रति व्यक्ती 47 ते 48 रुपये भाडे आहे रत्नागिरी ते रानपाट गावी या ठिकाणी पोचायला. रानपाट या ठिकाणी पोचलो असून रानपाट सावंतवाडी या ठिकाणी एस.टी येते सकाळी 6:15 सुटणारी आणि दुपारी समथिंग 2 का 2:30च्या मनाने. इथं टर्न मारून गाडी रिवर्स जाते फुणगुससाठी. आणि जर तुम्हाला जायचं असेल थेट धबधब्या दिशेने तर हा वाला रस्ता आहे. या ठिकाणी समोर शाळा आहे मराठी शाळा, या ठिकाणी पोस्ट ऑफिस आणि बरोबर हा रस्ता डांबरीकरणाचा घेऊन जाईल थेट धबधब्यापाशी. पूर्ण घेऊन जात नाही, मध्ये कच्चा रस्ता लागतो आणि तिथे मंदिर लागेल. मंदिराच्या पुढे गेल्यानंतर 2 फाटे फुटतात. सरळ न जाता डावीकडे खाली वळायचं थेट धबधबा दिशेने. सुंदर असं मंदिर आहे. श्रीदेव भैरवनाथ, श्रीदेवी वाघजाई, श्रीदेवी त्रिमुखी. नमस्कार असो. मुख्य रानपाट बोर्डापासून पोचलो असून आता डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण झाला. हा पाहू शकता कच्चा रस्ता लागेल आणि तिथून पुढे 2 फाटे फुटल्यानंतर आपल्या डावीकडे जायचं थेट धबधब्यासाठी. फायनली त्या ठिकाणी पोचलो असून 2 फाटे लागतात. येथे बघा सरळ खाली रस्ता येईल कच्चा रस्ता आणि या ठिकाणी घाण कचरा बघू शकता. मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. पर्यटक जे येतात फिरण्यासाठी, पण मला असं वाटत नाही की पर्यटक या ठिकाणी येत असेल जास्त. तर कृपया करून असं करू नका. आपण हे असं केल्याने काय होतं, निसर्गाची हानी होते. 2 फाटे फुटल्यानंतर सरळ खाली या आणि पुढचा रस्ता थेट वाटतं शेतीकडे जातो. लोकांची शेतीविती मोठ्या प्रमाणात आहे पुढे आणि आम्ही आता चालू खाली कच्च्या रस्त्याने. बघू शकता असा काय पूर्ण हा रस्ता आहे. स्लिपरी सँडल किंवा फ्लिपफ्लॉप या ठिकाणी अवॉइड करा. तुमच्याकडे स्पोर्ट्स शूज किंवा कडक भक्कम सँडल असतील तर या ठिकाणाहून आरामात तुमचा प्रवास होऊ शकतो. छोटा रस्ता आहे, बाकी सरपटणाऱ्या प्राण्यांची देखील या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. बघा एकदा रोड संपला की असे तीव्र उतार आहेत. स्लिपर रस्ते आहेत पूर्ण, त्यामुळे काळजी घ्या. येस फायनली मंडळी आम्ही पोचलो रानपाट धबधबा या ठिकाणी. समोरून ट्रेन पास होते बघा. कोणती कोणती कोणती? सुरत मंगळुरू. वा भाई वा. 2 वर्षापूर्वी भयंकर पावसामध्ये प्रवास केला होता. तेव्हा पाण्याच्या प्रेशरला इतका जोर होता, इतका जोर प्रत्यक्ष या ठिकाणी थेंब पूर्ण पडायचे. पण आता बघा पाऊस कमी असल्यामुळे पूर्ण धबधब्याचं पाणी आटलंय. हरकत नाही, धबधब्याचं दर्शन झालं ते महत्वाचं आहे. निसर्गरम्य रानपाट गाव जो साक्षात हिरवाईने नटलेला असून पक्ष्यांचा चोहीकडे किलबिलाट ऐकायला मिळतो. रत्नागिरीवरून फुणगुस एस.टी मिळाली आणि 40 मिनिटांमध्ये रानपाट गावात पोचलो. रानपाट धबधबा कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा प्रेक्षणीय ठिकाण. भलेही 5 सेकंद का होईना सर्वांच्या मनात लई भरी टिपणारा हा धबधबा क्षण. उक्षी गावावरून हा धबधबा अगदी जवळच आहे. वरून फेसाळणाऱ्या पाण्याचा प्रवाह मन एकदम शांत करून जातो. या ठिकाणी कसे पोचाल हे तर सर्वांना सांगितले. आता परतीचा प्रवास कसा होणार हे तुम्हाला पुढे सांगतो. आधी जल्ला मजा करू. पाणी कमी आहे ना, मस्तपैकी अंघोळ करून घेऊया. नादखुळा भाई नादखुळा. जबरदस्त अशी मजा येते रानपाट धबधब्याजवळ. मागच्या वेळेला आम्हाला पाण्यामध्ये उतरता नाही आलं होतं कारण एवढा फोर्स होता बेसुमार. पण आता पावसाचं प्रमाण कमी आहे, धबधब्याच्या पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मस्तपैकी खाली एन्जॉय करता येतोय. 5 मिनिटापूर्वी नुकती ट्रेन पास झाली. TVC मुंबई LTT नेत्रावती एक्सप्रेस.
काय नजारा होता मंडळी, सुशेगाद. समोर आहे बोगदा, लांजूर सुरंग क्रमांक 34 आणि त्याच्या बाजूलाच आहे कोकण रेल्वेतून दिसणारा काही क्षणांपुरता, काही सेकंद बोलू शकतो, रानपाटचा धबधबा. काय मग जल्ला रानपाट धबधब्यावर मजा येते. मग तुमच्या भूषण गाडीसोबत प्रवास कधी करणार, ते सुद्धा फिजिकली. आतापर्यंत डिजिटली व्हर्च्युअली प्रवास केले, पण आता प्रत्यक्षात प्रवास करण्याची संधी मिळते येत्या 28 सप्टेंबरला. हो मंडळी, आमच्या वेंगुर्ल्याचे मालक श्री मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर तर्फे येत्या 28 सप्टेंबरला लगातार 8 दिवस 7 रात्र वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर हा कटराचा आपला प्रवास होणार आहे. या प्रवासादरम्यान माता वैष्णोदेवीचे दर्शन होणार, सोबत शिवखोडी, अमृतसर, अटारी वाघा परेड, अमृतसर गोल्डन टेम्पल, शिवखोडीचं शिव मंदिर आणि वैष्णोदेवीला जात त्या ठिकाणी मस्तपैकी राहण्याची, खाण्याची उत्तम सुविधा मिळणार आपल्या 10,999च्या पॅकेजमध्ये. जून महिन्यामध्ये आमची पहिली बॅच गेली होती वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसरची. आता दुसरी बॅच ऑफिशियल अनाउन्स होती आहे आणि त्या बॅच मध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी वर्ग होते. त्या ठिकाणी आम्ही कुठे थांबलो होतो, कुठे जेवलो होतो, कुठे नाश्ता केला होता, कारण राहण्यासाठी 3 स्टार हॉटेलमध्ये सुविधा आहे आणि खाण्याच्या बाबतीत सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण अगदी अनलिमिटेड. या 10,999च्या पॅकेज मध्ये तुमचं येण्या जाण्यापासून स्लीपरचं कन्फर्म तिकीट, त्यासोबत त्या ठिकाणी लोकल साईट सीइंग फिरण्यासाठी एसी टुरिस्ट बस, राहण्याची तर उत्तम सुविधा आहे, खाण्यासाठी सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि राहण्याची तर बाबा उत्तम सुविधा आहे 3 स्टार हॉटेलमध्ये. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण भेट देणार त्या ठिकाणी तुम्हाला पर्सनली गाईड केले जाईल. अधिक माहितीसाठी किंवा बुकिंग करिता दिलेल्या नंबरवर आवर्जून संपर्क करा आणि येत्या 28 सप्टेंबरला तुमच्या भूषण सोबत वैष्णोदेवी प्रवास करायला नक्की या. आणि हो, नंतर ताबडतोब 1 महिन्यानी ऑक्टोबरच्या 23 किंवा 24 या दरम्यान केरळ दर्शन प्रवास देखील होणार आहे. आता केरळमध्ये कुठे कुठे फिरणार ते देखील सांगतो. कोचीन, मुन्नार, टेकडी आणि अलेप्पी मध्ये मस्तपैकी 1 नाईट हाऊसबोट मध्ये राहण्याची उत्तम सुविधा आहे. त्या ठिकाणी देखील तुम्हाला लोकल साईट सीइंग फिरण्यासाठी एसी बस असेल, येण्या जाण्यापासून रेल्वेचं कन्फर्म तिकीट. आता एकूण बजेट किती आहे, सोबत त्या ठिकाणी तुम्हाला कुठे कुठे फिरवलं जातील, नाश्ता, जेवण काय काय असेल ते संपूर्ण तुम्हाला माहिती पुढे सांगेन. आता नाही, फक्त आयडिया दिली आहे की त्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे दसरा नंतर आपला केरळ दर्शन प्रवास होणार आहे. तर या केरळ दर्शन बाबतीत अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर आवर्जून संपर्क करा. आमचे वेंगुर्ल्याचे परब असत श्री मिथुन परब यांच्यासोबत आपल्या हक्काच्या मराठी मालवणी माणसासोबत केरळ दर्शन प्रवास आणि वैष्णोदेवी प्रवास करायला विसरायचं नाही. रानपाट धबधबा या ठिकाणाचे वातावरण, निसर्गाचा देखावा खूपच रमणीय आहे. परंतु काही लोकांना देवाने दिलेली देणगी म्हणजे निसर्गाची विल्हेवाट लावूनच सोडायची आहे. आता हे मी का बोलतोय तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पहा. मंडळी, एखाद्या ठिकाणाचे व्हिडिओ करत असताना पूर्ण माहितीसह प्रवास देणे हे माझं कर्तव्य. त्यासोबत ती जागा, ते ठिकाण आपल्यामुळे घाण होणार नाही हे वारंवार सांगत आलोय. पण लोकांना काय, आपल्या मनात जे येईल तेच खरं करायचं असतं. आता तुम्ही स्वतःच सांगा कमेंट करून, ह्या लोकांना नेमकी कोणती शिक्षा केली पाहिजे. चला, फायनली रानपाट दर्शनचा प्रवास पूर्ण छान झाला.
अंघोळ वगैरे छान झाली आणि पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे खाली देखील जाता आले. आता आम्ही परतीचा प्रवास करतोय थेट रत्नागिरी दिशेने. ज्या दिशेहून आम्ही आलो रानपाड गावातून, तिथून आमचा प्रवास होणार नाही. रानपाड गाव बघा एकदम टोकाला वरती आहे आणि अशी तीव्र उतरत या ठिकाणी समोर वॉटरफॉल शेजारी पोहोचतो. आता परतीचा प्रवास होणार थेट आमचा उक्षी गावातून. वरती रानपाड गाव, मध्ये हा धबधबा आणि बरोबर राईट साईडला खाली उक्षी गाव. त्यासाठी आम्हाला जावं लागेल रानपाट सुरंग मधून. रानपाट सुरंग एकूण 900 मीटर अंतरावरचा आहे. दिसतोय छोटा, पण 15 ते 20 मिनिटं लागणारच. आता ट्रेन मगाशी गेली, पटकन क्रॉस करू आणि बरोबर उजव्या साईडलाच रस्ता जातो थेट उक्षी गावात. येस, फायनली 15 मिनिटांमध्ये हा सुरंग क्रॉस केला. रानपाट सुरंग 896 मीटरचा आहे, म्हणजे टोटल 900 मीटर पकडू आपण. रानपाट धबधब्याला भेट द्यायची असेल तर एक सांगू इच्छितो, या ठिकाणी मोबाईलला रेंज अजिबात नाही, फक्त BSNL सोडला तर. आणि खाण्यासाठी पण काहीच नाही, ना रेंज ना खानपान. जे काय तुम्ही घेऊन याल सोबत ठेवा. घाण कचरा असेल पिशवीमध्ये टाका आणि गपचूपपणे घरी घेऊन जा. हे असं फालतूपणा अजिबात करू नका. बाहेर टाकणे, कोणी दुसऱ्याच्या अंगावर फेकणे वगैरे अजिबात करू नका, कारण त्या धबधबे शेजारी इतका घाण कचरा आहे बेसुमार. आम्ही पण येताना वेफर्स, कुरकुरे, त्यानंतर आलू भुजिया असं खाद्यपदार्थ घेऊन आलो होतो खाण्यासाठी. पण आम्ही जास्त घाण कचरा न करता जो काही वेस्टेज आहे, हा बघू, हां सगळ्यांनी आपण बॅगेत ठेवले आहेत आणि काय काय ठिकाणी पिशवीमध्ये आहेत. ओ माय गॉड, या रस्त्यावरून पाणी आहे, हे बघा दिसते का? सगळ्या ठिकठिकाणी कचराच कचरा आहे. आणि हा कचरा माहिती का, इकडच्या लोकांनी केला नसून आपले पॅसेंजर वर्ग खाताना बाहेर फेकतात. कुठून? ट्रेनमधून. तो सगळा घाण कचरा आहे. आणि जाणारी वाट बघा, केवढीशी वाट आहे, एकदम सावकाश जावं लागते. तीव्र उतरत आम्ही उक्षी गावात पोहोचलो. तेथून उक्षी फाटा जो मुंबई गोवा हायवे लगत आहे, अंतर एकूण 2 किलोमीटर. तेथून आम्ही पायी चालत 20 मिनिटांमध्ये उक्षी फाट्याजवळ पोहोचलो. मेन रोडला पोहोचलो असून उक्षी गावात प्रवेश केला आणि आता आम्ही पोहोचतोय मुंबई गोवा हायवे, लोकेशन उक्षी फाटा. आणि इथून आमचा प्रवास होणार थेट रत्नागिरी दिशेने. काय मग विशाल भाऊ आणि प्रथमेश बंधू, मजा गेली की नाही? खूप मजा केली. मज्जा आली एकदम. मज्जा आली ना? वा वा वा. 3 ते 4 तास पाण्यामध्ये एन्जॉय केलं, फुल एकदम बिंदास, एकदम काहीच हे नाही. विकेडेला या, तुम्हाला गर्दीला भेटणार. हा, विकेंड आला तर अर्ली मॉर्निंग घ्या, नाहीतर गर्दी भेटेल नंतर. तर मंडळी, तुम्हाला आजच्या रानपाट धबधबाबद्दल देण्यात आलेली माहिती सोबत छोटासा माहितीपूर्वक प्रवास कशी वाटली नक्की कमेंट करा. पाण्याचा फोर्स जास्त असेल तर शक्यतो पाण्यात जाणं टाळा आणि घाण कचरा करू नका. चला तर म्हणजे थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. आवडलं असेल तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन धमाकेदार स्पेशल जर्नीच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.